संहिता 125 आपण आळीपाळीने वाचणार आहोत. पान क्रमांक 754. पान क्रमांक 754. परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे. आरोहण स्तोत्र. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. यरूशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आत्तापासून सर्व काळ आपल्या लोकांसोबती आहे. नीतिमानाचे हात दुष्कर्माला लागू नये म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनावर चालणार नाही. हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहे त्यांचे कल्याण कर. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. जे आपल्या कुटील मार्गाकडे वळतात त्यांना परमेश्वर बरोबर घालून देईल. इस्रायला शांती असो. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. जुन्या करारामधून दुसरे राजे याचा 20वा अध्याय 1 ते 7 ही वचने आपल्यासाठी स्तुती वाचेल. जुन्या करारामधून दुसरे राजे या पुस्तकातून 20वा अध्याय 1 ते 7 ही वचने. हिजकियाचे दुखणे. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिरीव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करीतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. मी तुला व या नगराला अशूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करीन. यशयाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आणा. ती त्यांनी आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला. परमेश्वर करो वाचलेले वचन आशीर्वादित होत. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. नवीन करारामधून प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय 1 ते 11 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. नव्या करारातून प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय 1 ते 11 ही वचने आपण ऐकूया. लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे या तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्यांच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. आमेन. आमेन.
यावेळेस आपण शुभवर्तमानच्या वाचनाकरिता उठून उभं राहूया. आजचे शुभवर्तमान आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 1 ते 11 ही वचने आपल्यासाठी पाळकसाहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं आपण यावेळी ऐकूया. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 8वा आणि पहिली 11 वचनं. परुषी व शास्त्री एका अपराधी बाईला येशूकडे आणतात. येशू तर जैतुनाच्या डोंगराकडे गेला. मग मोठ्या सकाळी तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. तेव्हा शास्त्री व परुषी यांनी व्यभिचारात धरलेली एक बाई त्याच्याकडे आणली आणि तिला मध्ये उभी करून ते त्याला म्हणाले, हे गुरु, ही बाई व्यभिचार करीत असतानाच धरलेली आहे. मोशेने तर नियमशास्त्रात आम्हास आज्ञा केली की अशांना धोंडमार करावा, तर तू हिच्याविषयी काय सांगतोस? त्यांनी तर त्याच्यावर दोष ठेवायला आपणास काही निमित्त व्हावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता हे म्हटले. पण येशू खाली ओणवून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. पण ते त्याला विचारित राहिले. तेव्हा तो उठला व त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप आहे त्याने पहिल्याने तिच्यावर धोंडा टाकावा. मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. आणि त्यांनी हे ऐकले तेव्हा वडिलांपासून आरंभ करून एक एक असे शेवटल्यापर्यंत ते निघून गेले. मग येशू एकटा राहिला व ती बाई तेथेच मध्ये उभी होती. मग येशू उठून तिला म्हणाला, बाई, ते कोठे आहेत? तुला कोणी दंडपात्र ठरवले नाही काय? ती म्हणाली, कोणी नाही प्रभू. तेव्हा येशू म्हणाला, मीही तुला दंडपात्र ठरवत नाही. जा, आतापासून पाप करू नको. तेव्हा येशू म्हणाला, मीही तुला दंडपात्र ठरवत नाही. जा, आतापासून पाप करू नको. आमेन. आमेन. समर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा बापा, तुझं मंदिर हे आमच्यासाठी काय आहे आणि किती महत्वाचं आहे हे आम्ही मागील 6 भागांपासून पाहत असताना प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो. आमच्या अंतःकरणावरती जर प्रभू परमेश्वरा बापा तुझ्या पवित्र वचनांचा पाऊस अजूनही पडला नसेल आणि आम्ही अजूनही भिजलो नसू, प्रभू परमेश्वरा तर आम्हाला क्षमा कर. परंतु आज आम्हाला या पावसात भिजून जाऊ दे प्रभू. या वचनांच्या पावसामध्ये परमेश्वर आम्ही प्रत्येक जण भिजून जावं आणि ते ओलपण घेऊन आम्ही घरी जावं नाही. प्रभू परमेश्वरा तुझं गौरव आम्ही करावं म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. आमच्यामधून प्रभू परमेश्वरा बापा तुझ्या गौरवी राज्याकरता पिकाची कापणी करणारे आम्ही ठरावं म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. मागील काही भागांपासून आपण मंदिर या एकाच विषयावरती चिंतन आणि मनन करत आहोत. आम्ही मागील भागांमध्ये बघितलेलं आहे की परमेश्वराचं मंदिर काय आहे, तर परमेश्वराचं मंदिर हे देवाचं मनोहर रूप पाहण्याचं ठिकाण आहे. परमेश्वराचं मंदिर काय आहे, तर तारणाऱ्याचा अनुभव घेण्याचं ठिकाण आहे किंवा तारणाऱ्याला पाहण्याचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर आम्ही बघितलं पवित्र मंदिर आमच्यासाठी काय आहे, तर सेवा करण्याचं ठिकाण पवित्र मंदिर आमच्या करता आहे. आम्ही अजून काय पाहिलेलं आहे, पाप न करण्याबद्दल ताकीद मिळण्याचं ठिकाण पवित्र मंदिर आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही अजून बघितलेलं आहे की परमेश्वराचं पवित्र मंदिर हे देवाचं तेज उतरून येण्याचं स्थान आहे किंवा देवाचं तेज उतरून येण्याचं ठिकाण आहे. आज मी 2 शास्त्रपाठ आपल्या समोर ठेवणार आहे, परंतु जे 2 शास्त्रपाठ पण वाचले
दुसरे राजे 20वा अध्याय 1 ते 7 वचनं आणि योहान कृष्णवर्तमान 8वा अध्याय आणि पहिली 11 वचनं, यातल्या एकाच भागावर आज आपण पाहणार आहोत. 11:15 झालेले आहेत आणि उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. आज दुसरे राजे 20वा अध्याय आणि 1 ते 7 या वचनांवरती आपण थोडा वेळ चिंतन मनन करूयात, कारण त्यानंतर आपल्याला पुढे AGM साठी जायचं आहे. आज आम्ही ज्या वचनांवरती चिंतन मनन करत आहोत किंवा जो शास्त्रपाठ आम्ही पाहिलेला आहे, हिजकिया राजाच्या संदर्भातील ही घटना आहे. हिजकिया राजाच्या संदर्भामध्ये या शास्त्रलेखामध्ये लिखाण करण्यात आलेलं आहे. 2 राजे 20वा अध्याय आणि त्यातल्या पहिल्या 7 वचनांमध्ये एक गोष्ट घडलेली आहे. यहुदाचा राजा हा 13वा राजा आहे, हिजकिया. मी मागं सांगितलं होतं की शल्मोनाच्या मृत्यूनंतर एक संघ असणारं जे इस्रायल राष्ट्र आहे ते 2 भागामध्ये विभागलं गेलं. 10 भाग वरती म्हणजे उत्तरेकडे गेलेले आहेत, 10 वंश उत्तरेकडे गेलेले आहेत आणि 2 वंश खाली म्हणजे दक्षिणेकडे आहेत. त्यामध्ये यहुदा आणि बन्यामीन असे 2 वंश आहेत. आणि जे 10 वंश आहेत त्यांनी त्यांचं नाव इस्रायल राष्ट्र किंवा त्यांचं नाव इस्रायल हेच ठेवलेलं आहे, जे याकोबाला परमेश्वरानं दिलं होतं. परंतु खाली जे 2 वंश आहेत त्यांनी त्यांचं नाव यहुदा असं ठेवलेलं आहे आणि म्हणून वरील उत्तरेकडचं जे राष्ट्र आहे त्याला इस्रायल राष्ट्र म्हटलं जातं आणि खालचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये 2 वंश आहेत त्यांना यहुदा राष्ट्र म्हटलं गेलेलं आहे. त्या यहुदा राष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांची जी प्रोसेस होती किंवा जी पद्धती होती ती एकाच वंशामधले सगळे राजे होते. दाविदापासून जे सर्व राजे आलेले आहेत त्याच्या वंशामध्ये जे राजे होते, त्याच्या वंशातल्या ज्या पुढच्या पिढ्यांमधले जे पुरुष होते तेच फक्त या यहुदा राष्ट्रामध्ये राज्य करत होते. इस्रायलमध्ये जे 10 घराणे होते त्याच्यामध्ये मात्र पद्धत वेगळी होती. तिथे लोक बंड करायचे आणि बंड करून राजाला मारून ते त्या ठिकाणी राजा होत होते. आम्ही आज यहुदा राष्ट्राविषयीच्या गोष्टी पाहणार आहोत. हा हिजकिया यहुदाचा 13वा राजा आहे आणि त्याच्या राज्यामध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये असं लिहिलेलं आहे की त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरणास टेकला, तेव्हा आमोजाचा मुलगा यशया भविष्यवादी याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील, वाचणार नाहीस. या हिजकियाला परमेश्वरानं यशाच्या द्वारे निरोप पाठवलेला आहे. काय निरोप पाठवलेला आहे की तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील, वाचणार नाहीस. प्रियांनो, आज आम्ही ज्यावेळेस विचार करतो असा जर एखादा निरोप आम्हाला आमच्यापैकी कोणी जर सांगितलं एखाद्या देवाच्या सेवकानं, तर आमच्या मनाची काय अवस्था होईल? आपण तो निरोप ऐकून अगोदरच अर्ध मेले हो. आम्ही माणसं आहोत आणि आम्ही मरणाला घाबरणारे माणसं आहोत, हे सत्य आहे नाही का? आम्ही मरणाला घाबरतो. त्याचप्रमाणे या हिजकियाला यशानं निरोप दिलेला आहे की तुझ्या घरची तू व्यवस्था कर, निर्वाह कर, कारण आता तू जगणार नाहीस, तू मरणार आहेस. आणि हा निरोप ऐकल्यानंतर मात्र हिजकियानं जी केलेली कृती आहे ती फार महत्वाची आहे. हिजकियानं निरोप ऐकला आणि तो मनस्वी रडलेला आहे, मनापासून रडला. कोणता माणूस रडणार नाही मरणाचे निरोप ऐकल्यानंतर? कुणीही रडेल. तो राजा आहे म्हणून त्याला रडू येणार नाही असं होणार नाही. हिजकिया देखील रडलेला आहे, अंतःकरणापासून रडलेला आहे. परंतु रडल्यानंतर मात्र त्याने जी कृती केली ती फार महत्वाची आहे. त्यानं काय केलेलं आहे? त्यानं भिंतीकडे तोंड केलेलं आहे. आता कोणत्या भिंतीकडे तोंड केलेलं आहे हे या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला नाही. हिजकिया कदाचित, आता आम्ही ज्यावेळेस आमच्या जीवनाचा ज्यावेळेस विचार करतो, एखादी व्यक्ती जर समजा खूप वृद्ध आहे, चालता येत नाही, अशा व्यक्तीला त्या घरातली माणसं धरून चालवतात किंवा वॉकरनी चालवतात किंवा त्या व्यक्तीचं सगळं जे काही आहे ते जागेवरती बिछाण्यावरती केलं जातं. हिजकियाच्या बाबतीमध्ये जी गोष्ट घडलेली आहे
त्या गोष्टीमुळं तो खचून गेलेला आहे. कदाचित त्यानं त्याच्या सेवकांना विनंती केली असेल, त्याच्या सेवकांना जे त्याच्या दरबारामध्ये शिपाई आहेत त्यांना त्यानं सांगितलं असेल की मला भिंतीकडे घेऊन चला. कोणत्या भिंतीकडे घेऊन चला? लक्षात घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानं भिंतीकडे तोंड करून प्रार्थना केलेली आहे. ती कोणती भिंत आहे ते आपण बघूयात. पहिले राजे 8वा अध्याय, पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि त्यातली काही वचने मी आपल्यासाठी वाचतो. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की हिजकियानं नेमकं कोणत्या भिंतीकडं पाहून प्रार्थना केलेली आहे. पहिले राजे 8वा अध्याय आणि यातील 22 ते 53 ही जी वचनं आहेत, या वचनांपैकी 2 वचनं मी फक्त आपल्या समोर ठेवतो. पहिले राजे 8वा अध्याय आणि 29 आणि 30 ही 2 वचनं. ज्या स्थानाविषयी तू म्हटले की माझे नाव तेथे राहील, त्या स्थानाकडे म्हणजे त्या ह्या घराकडे तुझे डोळे रात्रंदिवस उघडे असावेत. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थानाकडे वळून करील ती ऐक, आणि तुझा सेवक व तुझे इस्रायल लोक या स्थानाकडे प्रार्थना करतील तेव्हा तू त्यांची विनंती ऐक. होय, तू आकाशातून आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून ऐक. हे काय आहे माहितीये? शल्मोनानं परमेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिराच्या वेळेस शल्मोनानं प्रार्थना केलेली आहे. या मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेस शल्मोनानं प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेमधले हे त्याचे वाक्य आहेत. तो म्हणत आहे परमेश्वराला की या स्थानाविषयी तू म्हटले की माझे नाव येथे तेथे राहील, त्या स्थानाकडे म्हणजे या घराकडे तुझे डोळे रात्रंदिवस उघडे असावेत. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थानाकडे वळून करील ती ऐक. ही प्रार्थना शल्मोनानं या अगोदर केलेली आहे मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेस, आणि ही प्रार्थना परमेश्वरानं ऐकली आणि परमेश्वरानं या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला कुठं पाहायला मिळतं? पहा, दुसरे इतिहास 7वा अध्याय, 2 इतिहास अध्याय 7 आणि यातील 14वं वचन. तिथं काय म्हटलेलं पहा. तिथं परमेश्वर म्हणतो, आणि ज्यांना माझे नाव ठेवले आहे ते माझे लोक जर नम्र होतील व प्रार्थना करतील व माझे मुख शोधतील व आपले दुष्ट मार्ग सोडतील, तर मी आकाशातून ऐकेन व त्यांच्या पापांची क्षमा करीन व त्यांच्या देशाला बरे करीन. शल्मोनानं मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेस प्रार्थना केली की हे परमेश्वरा, तुझे लोक ज्यावेळेस तुझ्या मंदिराकडे पाहून प्रार्थना करतील, जे तू म्हटलेलं आहेस की तुझे डोळे या मंदिराकडे रात्रंदिवस लागलेले राहतील, या मंदिराकडे ज्यावेळेस पाहून तुझे लोक प्रार्थना करतील त्यावेळेस तू त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना बरं कर. प्रियांनो, शल्मोनानं ही प्रार्थना केल्यानंतर परमेश्वरानं त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. परमेश्वर त्याच्या प्रार्थनेचं, शल्मोनाच्या प्रार्थनेचं उत्तर देत असताना तो काय म्हणत आहे की मी आकाशातून ऐकेन व त्यांच्या पापांची क्षमा करेन व त्यांच्या देशाला बरे करीन. आता शल्मोन आणि शल्मोनाच्या पुढच्या पिढीमधलाच हा हिजकिया राजा आहे. हिजकिया त्यावेळेस जन्माला देखील नव्हता, परंतु शल्मोनानं केलेली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना पिढ्या दर पिढ्या या हिजकियापर्यंत आलेली आहे. त्याला माहिती आहे की माझा पूर्वज जो शल्मोन आहे त्यानं अशा प्रकारची प्रार्थना केली होती आणि त्याच प्रार्थनेचा आधार घेऊन हिजकियानं मंदिराकडे प्रार्थना केलेली आहे, मंदिराकडे पाहून प्रार्थना केलेली आहे. त्यानं आपल्या सेवकांना कदाचित विनंती केली असेल की बाबांनो, मला घेऊन त्या महालाच्या दरवाजासमोर घेऊन जा, म्हणजे मी परमेश्वराच्या मंदिराकडे पाहत राहीन आणि देवाकडे, त्याच्या मंदिराकडे पाहून मी प्रार्थना करीन आणि जो निरोप आज मी ऐकलेला आहे त्या निरोपासाठी मी देवाकडे दंडवत घालेन, मी परमेश्वराला विनवणी करील, मी परमेश्वराची करुणा भाकीन. आणि म्हणून त्यानं त्याच्या सेवकांना सांगितलं असेल आणि त्याचे सेवक त्या हिजकियाला
त्याच्या राजमहालाच्या दारापाशी घेऊन गेले असतील आणि त्याच्या राजमहालातून त्यानं ते मंदिर बघितलेलं आहे. त्या मंदिराकडं त्यानं आपलं तोंड केलेलं आहे आणि त्या मंदिराच्या भिंतीकडे पाहून, त्या मंदिराकडे पाहून या हिजकिया राजानं प्रार्थना केलेली आहे. आणि ती प्रार्थना जी आहे ती फार महत्वाची प्रार्थना आहे. त्यानं काय म्हटलेलं आहे पहा. हिजकियानं प्रार्थना केली. तो म्हणत आहे, हे यहोवा मी तुला विनंती करतो. लक्षात घ्या, हे यहोवा मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्या पुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करीत आलो आहे, हे आता आठव. या हिजकियानं काय प्रार्थना केली? सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस आहे, परंतु या हिजकियानं जी प्रार्थना केली ती फार महत्वाची आहे. त्यानं त्याचं राजेपण जे आहे ना ते सोडून दिलेलं आहे. तो विसरला की मी राजा आहे, कारण त्याला माहिती आहे की माझ्याहीपेक्षा माझा निर्माण करता सर्वश्रेष्ठ आहे. तो जगाचा निर्माण करता आहे, परमेश्वर. आणि मला त्याच्या समोर जायचंय म्हणजे मला नम्रतेनं जायचं आहे. मी कोण आहे हे देवाच्या समोर काहीच महत्वाचं नाही. आणि म्हणून त्यानं परमेश्वराच्या मंदिराकडे तोंड केलेलं आहे. तो नम्र झालेला आहे. नम्र होऊन त्यानं प्रार्थना केली. तो विनंती करत आहे. तो विनंती करत आहे. तो म्हणतो की हे यहोवा मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्या पुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करीत आलो आहे, हे आता आठव. प्रियानो, लक्षात घ्या, एक राजा आहे, परंतु त्यानं परमेश्वराला हे सांगावं की परमेश्वरा मी तुझ्या समोर किती सत्यतेने चाललेलो आहे, मी किती प्रामाणिकपणे वागलेलो आहे, मी किती नीतिमत्वानं वागलेलो आहे, हे तू आठव. देवाला आठवण करून द्यावी इतकी चांगली त्याची कर्म होती का? परमेश्वराला त्यानं आठवण करून द्यावी इतकं चांगलं त्याचं वर्तणूक होते, इतकी चांगली त्याची वर्तणूक होती का? निश्चित अर्थानं होते. जर त्याची वर्तणूक न्यायाची नसती, जर त्याची वर्तणूक नीतिमत्वाची नसती, जर त्याची वर्तणूक देवाला आवडणारी नसती, तर लक्षात घ्या तो हे परमेश्वरासमोर बोलू शकला नसता. त्याला माहिती आहे की परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. याच पुस्तकाच्या 19व्या आधीच्या अध्यायामध्ये त्यानं जी प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेच्या संदर्भात देखील त्याला अनुभव आलेला होता. सनेरीब ज्यावेळेस त्याच्याकडे चाल करून येतो त्यावेळेस त्याच्यासाठी देखील केलेली प्रार्थना जी आहे त्या प्रार्थनेचं उत्तरही परमेश्वराने त्याला दिलेलं आहे. शल्मोनाच्या प्रार्थनेचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती हा हिजकिया परमेश्वराला विनंती करत आहे की हे देवा मी तुझ्या समोर किती सत्यतेने वागलेलो आहे, मी किती सरळ आणि पूर्ण हृदयानं तुझ्या समोर वागलेलो आहे, वर्तलेलो आहे, याची तू आठवण कर. आज आम्ही ज्यावेळेस हिजकियाकडे पाहतो आमच्यामध्ये असं नीतिमत्व आहे का? असाच आमच्याकडे कोणता चांगला गुण आहे की ज्या गुणाच्या जोरावरती आम्ही परमेश्वराला म्हणावं की हे देवा मी तुझ्या समोर सत्यतेने वागलेलो आहे. आज आमच्याकडे असं काय चांगुलपण आहे? आज आमच्याकडे अशा कोणत्या जमेच्या बाजू आहेत की ज्यांच्या जोरावर आम्ही परमेश्वराला म्हणावं? आमच्यावर येणाऱ्या संकटांसाठी, आमच्यावर येणाऱ्या आजारपणांसाठी, आमच्या विपत्तींकरता आम्ही परमेश्वराला हे म्हणू शकतो का इतके धैर्यानं की हे परमेश्वरा मी तुझ्या समोर किती सात्विकतेने वागलेलो आहे, मी तुझ्या समोर किती सत्यतेने वागलेले आहे, तू आठव. देवाला आठवण करून द्यावी इतकं आमचं चांगुलपण आहे? आम्हाला विचार करण्याची गरज आहे प्रिया. हिजकिया तुमच्या आणि माझ्या सारखाच सामान्य माणूस होता, परंतु त्याचं नीतिमत्व हे परमेश्वरानं ग्राह्य धरलं, त्यानं ते जमेस धरलेलं आहे. तो किती सरळ मनानं परमेश्वराच्या समोर चाललेला आहे हे परमेश्वरानं जमेस धरलेलं आहे. यशया त्याचा निरोप देऊन निघून गेलेला आहे.
यशायानं सांगितलेलं आहे की तू आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण तू मरणार आहे, जगणार नाही. आणि हिजकिया मनस्वी रडला आणि रडून त्यानं परमेश्वराच्या मंदिराच्या भिंतीकडे तोंड करून प्रार्थना केली आणि त्याच्या सात्विकतेचा पाढा त्यानं वाचलेला आहे. आणि परमेश्वराला ती प्रार्थना ऐकावी लागलेली आहे. परमेश्वरानं ती प्रार्थना ऐकलेली आहे. देवानं प्रार्थना ऐकल्यानंतर जो यशया त्याच्या महालापासून निघून आता अर्ध्या रस्त्यातच गेला होता, तोच यशायाला पुन्हा परमेश्वराचा निरोप आलेला आहे. यशायाला काय म्हटलेलं आहे पहा. मग असे झाले की यशा बाहेर शहराच्या मधल्या भागांपर्यंत जाण्याच्या आधीच यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. ते म्हणाले, परत जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिजकिया याला सांग, तुझा बाप दावीद याचा देव यहोवा असे म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. आमेन. परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवकाला जाऊन सांग, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, तुझी आसवे मी पाहिली आहेत. पहा, मी तुला बरे करतो. तिसऱ्या दिवशी तू यहोवाच्या घरात चढून जाशील आणि मी तुझ्या आयुष्याचे दिवस आणखी 15 वर्षे वाढवीन आणि मी तुला व या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन. मी आपणासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचे रक्षण करेन. परमेश्वरानं ती प्रार्थना ऐकली. प्रियानो, किती जण असे आहेत की ज्यांची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही ऐकत. आमच्या आजारपणामध्ये परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही. आमच्या आर्थिक संकटामध्ये परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही. आमच्या विपत्तींमध्ये आमची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. आणि आम्ही देवाला दूषण देतो, देव आमची प्रार्थना का ऐकत नाही. का ऐकत नाही? कारण आमचं नीतिमत्व देवासमोर चांगलं नाहीये. आमची नीती चांगली नाही. आमचं आचरण परमेश्वरासमोर चांगलं नाहीये. आमचं हृदय परमेश्वरासमोर नीट आणि सरळ नाहीये. एका साध्या माणसानं देवाला सांगावं की परमेश्वरा, मी तुझ्या समोर किती नीतिमत्वानं वागलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला फक्त प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या लोकांचा प्रवेश स्वर्गात होईलच असं नाही. लक्षात घ्या, फरक फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही बोलतो आणि आम्ही प्रत्यक्ष कृती करतो, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही फक्त परमेश्वराचं गुणगान ओठांनी जर करत असू आणि आमचं अंतःकरण जर देवाच्या बाबतीत स्वच्छ नसेल, आमच्या लोकांच्या बाबतीत स्वच्छ नसेल, या अंतःकरणामध्ये जर मत्सर, राग, द्वेषच भरलेला असेल, इथून कितीही भजनं गायली, इथून कितीही संदेश दिले, रात्र रात्र जागून भजनं गायली, लोकांच्या घरी त्यांच्या दुःखामध्ये सामावले गेलात, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना केल्यात, काहीही करा, अंतःकरण जर काळवंडलेलं आहे ना, तर लक्षात घ्या प्रियांनो, परमेश्वर प्रार्थना ऐकणार नाही. काही उपयोग नाही. त्या सगळ्या सेवेचा काही उपयोग नाहीये. इथं कितीही गायन वादन केलं, कितीही सेवा परमेश्वराच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिली, कितीही टाव फोडून संदेश दिले, हृदय जर स्वच्छ नाही, हृदयामध्ये राग आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, बाह्य स्वरूप फक्त लोकांना दिसेल, अरे वा किती छान गातात, अरे वा किती छान संदेश देतात, अरे वा किती छान बोलतात, बाह्य स्वरूप फक्त लोकांना दिसणार आहे. तुमचा आणि माझा देव, तुमचा आणि माझा परमेश्वर अंतःकरण पारखणारा देव आहे. हे नेहमी लक्षात असू द्या. आमचं अंतःकरण देवाच्या बाबतीत नीट आहे का? आम्ही त्याच्या समोर सरळ मार्गाने चालणारे आहोत का? हे लक्षात घ्या प्रियांनो. का हिजकियाची प्रार्थना परमेश्वरानं मान्य केली? कारण तो होताच तसा, तो नीतीने वागणार होता. परमेश्वराच्या बाबतीत त्याचं हृदय सरळ होतं आणि म्हणून तो
हक्कानं परमेश्वराला, आपल्या पित्याला म्हणू शकलेला आहे की हे परमेश्वरा, अरे मी तुझ्या समोर किती नीतीनं वागलो रे, माझं मन तुझ्या समोर किती सरळ होतं, मी किती सात्विकतेनं वागलेलो आहे. तू बघितलं नाहीस का कधी मला? तू मला एकदाही पाहिलं नाहीस का? परमेश्वरानं त्याचा निर्णय बदलला आणि यशाला परत तो सांगत आहे, जा माझ्या सेवकाला सांग मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. एक प्रार्थना आपल्याला नवीन करारामध्ये माहिती आहे, जकातदार आणि परुषी. काय प्रार्थना आहे? खूप सुंदर ते उदाहरण प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं आहे. परुषी तो काय करत असे त्याचं उदाहरण, तो स्वतःच उदाहरण देवाला सांगत होता, नाही का? मी अमक्याचा दशांश देतो, तमक्याचा दशांश देतो, मी असं करतो, मी तसं करतो, मी इतका चांगला आहे वगैरे वगैरे. आणि जकातदार वन लाईन सेंटेन्स, वन लाईन प्रेयर. काय म्हणतो? हे बापा मज पापेवर दया कर. हे पित्या मज पाप्यावर दया कर. संपली प्रार्थना आणि त्याला क्षमा करण्यात आली. आमचं अंतःकरण हे नीट पाहिजे, नीट. त्याच वेळेस आमच्या प्रार्थना ऐकल्या जाते. परमेश्वराला माहिती आहे, लक्षात घ्या, आम्ही ढोंगानं प्रार्थना करतो की आम्ही खऱ्या अंतःकरणापासून प्रार्थना करतो. देव ओळखणारा देव आहे. परमेश्वराला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आमच्या कुटुंबातली माणसं कदाचित आम्हाला ओळखू शकत नाहीत. लक्षात ठेवा, घरामध्ये आम्ही लहानपणापासून राहत आहोत, आई वडिलांबरोबर राहतो, बहीण भावंडाबरोबर राहतो. ते आई वडील, बहीण भावंड, चुलत बहीण भावंड, आपले जेवढे नातेवाईक आहेत, कुणीच एकमेकांना ओळखू शकत नाही. इतका परमेश्वर प्रत्येकाला ओळखतो, कारण तो आमचं अंतःकरण जाणतो. त्यानंच तुम्हाला आणि मला निर्माण केलंय. त्याला माहिती नाही का आम्ही कसे आहोत? आम्ही ढोंगाने प्रार्थना करतो का खऱ्या अंतःकरणापासून प्रार्थना करतो? आणि म्हणून आमचं ख्रिस्ती जीवन आम्ही जगत असताना हे फार महत्वाचं आहे की आमचं अंतःकरण हे परमेश्वराच्या समोर नीट आणि सात्विक असायला पाहिजे. आज परमेश्वराच्या या वचनाकडे आम्ही पाहत असताना प्रियानो, हिजकियानं केलेली जी प्रार्थना आहे ती देवाच्या मंदिराकडे पाहून प्रार्थना केली. आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये ती आर्तता होती, तो खरेपणा होता, ती सत्यता होती. त्याच्या वागणुकीमध्ये ती सत्यता होती. आणि त्या सत्यतेला अनुसरून परमेश्वरानं पुन्हा एकदा त्याला निरोप दिलेला आहे की मी तुला बरे करतो. फक्त बरं केलं का? नाही, त्याला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलेलं आहे. आमेन. परमेश्वरानं त्याची प्रार्थना ऐकली की अरे हो, हा माझा सेवक. देव विसरला होता का? नाही, विसरला नव्हता. परमेश्वर विसरत नाही. परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली आणि फक्त ऐकून त्याला बरं केलं असं नाही, मी तुला बरं करतो असं सांग, पण त्याच्याही पलीकडे मी तुला अधिक आशीर्वादित करतो. 15 वर्ष तुला आयुष्य मी वाढवून दिलेलं आहे. आमेन. परमेश्वराचा निरोप ज्यावेळेस या हिजकियाला प्राप्त होतो त्यावेळेस यशा एक कृती करतो. काय केलेलं त्यानं? काय केलेलं आहे? त्यानं अंजीर मागवलेलं आहे. अंजिराची ढेप म्हटलेलं आहे, चांदकी. चांदकी मागवलेली ना, अंजिराची ढेप मागवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानं सांगितलेलं आहे की जिथे त्याला आजार झालेला आहे, जिथं तो गळू आहे, त्या ठिकाणी ती चांदकी लावायची. आता या घटनामध्ये विरोधाभास आहे, लक्षात घ्या. परमेश्वरानं निरोप तर दिलाय यशायाला की माझ्या सेवकाला जाऊन सांग की मी तुला बरं केलेलं आहे आणि तुला 15 वर्ष आयुष्य वाढवून देखील दिलेलं. मग यशायानं ही अंजिराची जी ढेप आहे किंवा जी चांदकी आहे ती त्याच्या गळवाला का लावली? गळव म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? सांगू शकाल कोणी? माहिती असेल तर जरूर सांगा. फोड आहे, फोड आहे की नाही? शरीरावरती आलेला फोड येतो, त्याला बॉईल देखील म्हटलं जातं मेडिकल टर्म मध्ये, है की नाही?
माझं चुकत असेल तर सांगा बरं का. स्टाफ नर्स कोणी असतील किंवा मेडिकल फील्डशी रिलेटेड कोणी असतील तर नक्की सांगा. स्टेफिलोकोकस ऑरियस या जीवाणूमुळं तो आजार होतो, स्किनचा आजार होतो तो, आणि फोड येतो अंगावरती. आणि तशा प्रकारचा आजार या हिजकियाला झाला होता. आणि मग यशायानं सांगितलेलं आहे की अंजिराची चांदकी मागवा. त्यानं ती मागवली आणि ती त्याला लावायला लावली. आणि पुढं म्हटलेलं आहे ती घेऊन गळवाला लावली, मग तो जगला. मग आता ह्याच्यात बरं कोणी केलं? देवानं बरं केलं की यशायानं बरं केलं? कोणी बरं केलं? देवानं यशाच्या माध्यमातून बरं केलं, हे लक्षात घ्या. अंजीर हे मेडिसिनल प्लांट आहे, औषधी वनस्पती आहे अंजीर. अंजिराचं फळ जे आहे ना ते कॉन्स्टिपेशनसाठी खातात. थोडीशी एक्स्ट्रा माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो, आपल्याकडे नोंद करून ठेवा. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांना अंजीर खाल्लं त्यांनी तर ती बद्धकोष्ठता निघून जाईल. ओके. अंजीर हे मेडिसिनल प्लांट आहे. त्यानंतर त्याचे जे पानं आहेत ते पानं डायबेटिक पेशंटसाठी देखील उपयोगी पडतात. त्या अंजिराच्या झाडातून किंवा त्याच्या खोडातून जो रस निघतो ना तो रस देखील आपल्या स्किनवर लावता येतो, जर समजा असं काही आजार असेल तर. आता प्रभू येशू ख्रिस्तानं एक कृती एका अंध माणसाच्या बाबतीत केली होती. योहान कृष्णवर्तमान 9व्या अध्यायामध्ये तो प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. त्या अंधाला प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं होतं माहितीये? चिखल करून लावलं होतं, नाही का? कशाचं चिखल केलं होतं? मातीतून. कशाचं चिखल केलं होतं? मातीमध्ये काय टाकलं होतं? थुंकी टाकली होती. त्या थुंकीच्या माध्यमातून मातीचा चिखल केला आणि त्या अंध माणसाच्या कानाला लावला, नाही का? अरे वा, सगळे म्हणजे आहेत, जागे आहेत. डोळ्याला लावला आणि डोळ्याला लावून त्याला सांगितलं जा आणि शिलोवर धुवून ये, आणि त्याला दृष्टी प्राप्त झाली. का थुंकी टाकली प्रभू येशू ख्रिस्तानं? का पाणी मिक्स केलं नाही? मातीमध्ये देखील गुणधर्म आहेत बरे करण्याचे. लहानपणी माती किती जणांनी खाल्ली? आता जे 50च्या पुढचे आहेत त्यांना माहिती असेल. 60, 65 लहानपणी लेकरं. आत्ताची लेकरं खात नाहीत, कारण आत्ताच्या लेकरांना माती म्हणजे काय हेच माहिती नाही. फ्लॅटमध्ये राहतात सगळेजण, बंगल्यात राहतात. त्याच्यामुळं माती खाणं, खडू खाणं, पेन्सिल खाणं या गोष्टी कोणालाच माहिती नाहीयेत आजकालच्या जनरेशनमध्ये. लेकरं माती खातात कारण मातीमध्ये काय आहे? खनिज आहे, लोह आहे. ज्यावेळेस त्यांना ते डिफिशियन्सी जाणवते लेकरांना, ज्यावेळेस ती कमतरता जाणवते ना त्यावेळेस ते लेकरं माती खातात. बरोबर का? आपल्या घरामध्ये या गोष्टी घडलेल्या असतील. आत्ताची लेकरं माती खात नाही. माती खाल्ली ते आई वडील हातावर मारतात, माती खाऊ नको. प्रभू येशू ख्रिस्त त्या मातीमध्ये थुंकलेला आहे, त्याचा चिखल केला. आपल्या लाळेमध्ये देखील औषध आहे. लाळ देखील मेडिसिनल आहे. डोळ्यांना लावण्याकरता लाळ वापरतात, माहिती आहे का? हो, आपली लाळ देखील औषधी आहे, ती माती देखील औषधी आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं ते औषध त्या अंध माणसाच्या डोळ्याला लावलं. औषधातून त्यानं बरं केलं. काहींना त्यानं काय म्हटलेलं आहे? एकाला आपण मागं बघितलं की उठ आणि आपल्या बाज उचलून चालू लाग. काहीच केलेलं नाही त्यानं, औषध नाही लावलं. ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनासाठी फार महत्वाच्या आहेत. परमेश्वरानं यशायाकडे निरोप दिला की त्याला जाऊन सांग मी तुला बरं केलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी तू यहोवाच्या घरात जाऊन त्याची उपासना करशील. मग यशायानं चांदकी लावली या अंजिराच्या फळाची, त्या झाडाची. त्याच्या माध्यमातून त्याला बरं वाटू लागलेलं. परमेश्वराला हे दाखवून द्यायचं आहे की तो फक्त शब्दानेच नाही तर या कृतींच्या माध्यमातून देखील तो तुम्हाला आणि मला बरं करतो. आज आमच्या अवतीभोवती जे डॉक्टर्स आहेत ना हे कुणी निर्माण केलेले आहेत? देवानंच निर्माण केलेले आहेत, परमेश्वराने निर्माण केलेले आहे तुमच्या आणि माझ्या आरोग्याकरता. परंतु त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आम्ही काय केलं पाहिजे? हिजकियानं जे केलं ते. हिजकियानं काय केलं?
रडून प्रार्थना केली आणि त्यानंतर मग यशायानं काय केलेलं आहे, त्याच्या गळवाला ती चांदकी लावली, त्यावेळेस तो बरा झालेला आहे. प्रियानो, या ठिकाणी मी आता थांबणार आहे. आम्ही हिजकियाच्या माध्यमातून पाहत आहोत की त्यानं परमेश्वराच्या मंदिराच्या भिंतीकडे बघितलेलं आहे आणि प्रार्थना केली. तो रडला, रडून त्यानं प्रार्थना केली आणि तो किती सत्यतेनं वागलेला आहे, तो किती नीतिमत्वानं वागलेला आहे हे देवाला त्यानं सांगितलेलं आहे. त्यावेळेस प्रत्यक्ष परमेश्वर त्या मंदिरामध्ये उपस्थित होता का? प्रत्यक्ष परमेश्वर कुठं आहे? स्वर्गात आहे. पण देवानं स्वर्गातून त्या मंदिराकडे पाहून केलेली प्रार्थना परमेश्वरानं ऐकली आणि त्याचं उत्तर त्याला दिलेलं आहे, मी तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवून देतो. किती जणांना असा अनुभव आजपर्यंत आलेला आहे? नाही होत असं. कारण आमचं वागणं आम्हाला आयुष्य वाढवून मिळण्याकरता काय करतं? हानिकारक ठरतं. आमचं अंतःकरण जे सर्व प्रकारच्या द्वेषानं भरलेलं आहे, मत्सरानं भरलेलं आहे, खोटेपणानं भरलेलं आहे, अशा खोटेपणानं केलेल्या प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही, कधीच ऐकत नाही. त्याकरता आज आम्ही हे ठरवूयात, इथं बसलेल्या आम्हा प्रत्येकानं हे ठरवायचं आहे की माझ्या शेजारी जे कोणी बसलेले आहेत त्यांच्याबद्दल आजपासून मी माझं अंतःकरण स्वच्छ करणार आहे. मी माझं अंतःकरण प्रत्येक माझ्या चर्चच्या सभासदाच्या बाबतीत स्वच्छ करणार आहे. कोणत्याही प्रकारचा द्वेष माझ्या अंतःकरणात नसणार आहे. कोणत्याही प्रकारचा राग माझ्या चर्चच्या मंडळीच्या सभासदांच्या बाबतीत मी माझ्या अंतःकरणात ठेवणार नाही. आणि हे करून पहा, हे करून पहा आणि परमेश्वर प्रार्थनांची उत्तर देतो की नाही याचा अनुभव घेऊन पहा. प्रियानो, आमचं अंतःकरण जोपर्यंत देवाच्या बाबतीत सरळ नसतं, चांगलं नसतं, नीट नसतं, तोपर्यंत परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही. आम्ही लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे देवाच्या समोर. परमेश्वराच्या मंदिरात येताना या दाराच्या बाहेर आपण कोण आहोत, परमेश्वराला त्याचं काहीही घेणं देणं नाही. परमेश्वराला त्याचं काहीच कर्तव्य नाही. त्याच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्ही लीन आणि नम्रच असलं पाहिजे, हे मी वारंवार सांगत आहे. प्रियानो, लक्षात घ्या, हिजकिया नम्र झाला, तो रडला आणि त्यानं त्याच्या वागणुकीची आठवण परमेश्वराला करून दिली. त्यानं त्याची कृती देवाला सांगितलेली आहे. आज आमच्याकडं असं काय जमेचं आहे की ज्यामुळं आम्ही परमेश्वराला हे सांगू शकू? येणाऱ्या दिवसामध्ये त्या गोष्टी जमवण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टी आमच्या जीवनासाठी फार महत्वाच्या आहेत. ती नीतिमत्ता आमच्या जीवनाकरता फार महत्वाची आहे. आमचं अंतःकरण जे वाकडं झालेलं आहे ते सरळ करणं फार गरजेचं आहे. आणि मग ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या मंदिराकडे तोंड करून, तुम्ही कुठेही राहत असा, तुमच्या घरातून तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्त विश्व मंडळीच्या या मंदिराकडे पाहून प्रार्थना कराल, त्याच वेळेस तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेलेल्या असतील. आमेन. आणि परमेश्वरानं तुम्हाला त्याच प्रार्थनेकरता उत्तर दिलेली असतील. त्याकरता फक्त आमचं अंतःकरण स्वच्छ पाहिजे. आम्ही मंदिरात येणं आवश्यक आहे. मंदिरामध्ये येऊन गोंधळ घालण्याकरता यायचं नाही, देवाचं वचन ऐकण्याकरता यायचं. हे कायम लक्षात असू द्या. आम्ही देवासमोर लीन आणि नम्र होऊन जर आम्ही आलो तर परमेश्वर आमच्या प्रार्थनांना उत्तर देणार आहे. पवित्र मंदिर, देवाचं पवित्र मंदिर हे काय आहे तर आम्हाला आरोग्य मिळण्याचं ठिकाण आहे. आमच्या शारीरिक आजारपणातून आरोग्य मिळण्याचं ठिकाण आहे. आमच्या आर्थिक आजारपणातून आरोग्य मिळण्याचं ठिकाण आहे. आमच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणीच्या आजारपणातून आरोग्य मिळण्याचं ठिकाण काय आहे तर पवित्र मंदिर आहे. परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला तो अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. आमेन.